जळगाव जामोद येथील श्री गजानन महाराज मंदिरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मंदिरात सुमारे 3,50,000 रुपये किमतीचे चांदीचे छत्र चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला ग्रामस्थांनी आपल्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले आहे। या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पिंपळगाव काडे येथील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते। या दरम्यान मंदिरात प्रतिष्ठापित असलेल्या मौल्यवान चांदीच्या छत्रावर एका युवकाने डोळा ठेवून ते लांबवण्याचा घाट घातला। मात्र संबंधित युवकाचे हालचाल अत्यंत संशयास्पद वाटल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले। काही वेळातच त्या युवकाने संधी साधून चांदीचे छत्र घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। हे लक्षात येताच ग्रामस्थांनी त्वरित धाडस दाखवत व सतर्कता बाळगत त्याला रंगेहात पकडले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। चोरी मागील नेमका हेतू काय होता? यापूर्वी त्याने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? या कृत्यात त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहेत का? या सर्व बाजूंचा कसून तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान ग्रामस्थांच्या समयसूचकता आणि सतर्कतेमुळे लाखो रुपयांचे चांदीचे छत्र सुरक्षित राहिले असून याबद्दल सर्वत्र ग्रामस्थांचे कौतुक होत आहे। मात्र या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।